बीडमधील बिंदुसरा करपरा नारदा नदी संगमावर पूर स्थिती निर्माण झाली. सततच्या पावसानं परिसरातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. बीड तालुक्यातील नामलगाव इथं बिंदुसरा करपरा आणि नारदा या नद्यांचा संगम होतो. सततच्या पावसानं या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालं. सोयाबीन, तूर, कापूस ही पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी. बीड जिल्ह्यावर गेल्या 8 दिवसापासून आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस कोसळतो यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय. आपण सध्या बीड जवळच्या नामलगाव परिसरात आहोत आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे. बिंदुसरा, करपरा आणि नारदा या 3 नद्या या ठिकाणी एकत्रित मिळतात. आपण पाहू शकतो दोन्ही बाजूनी हे प्रवाह या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी एकत्रित हा प्रवाह आता पुढे बिंदुसरा नदी म्हणूनच वाहतो आणि या ठिकाणचा जो बंधारा आहे त्याचे गेट देखील उघडून ठेवलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी पाणी थांबणार नाही याची काळजी घेतली जात आहे आणि या इथून पुढे जो बिंदुसराचा प्रवाह आहे तो देखील मोठा होतो. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही विस्तीर्ण पात्र आता पूर्णपणे पाण्याने भरले. अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील इतर नद्यांची देखील आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल बाबा, गेल्या 8 दिवसापासून पाऊस कोसळतोय, पिकांची काय परिस्थिती आहे? पिकाची सारी नुकसान आहे. काय पिकाची नुकसानी झाल्या, तर कापस गेले, तुरी गेल्या, ऊस पडले, सगळंच खराब झाली. सगळी सोयाबीन झाली. आमच्या शेतात तूर आहे. तूर तर सगळी गेली आमची. तुरीत काहीच राहिलं नाही. जवळजवळ 1 एकरच्या पुढे 1.5 एकर तूर आहे. पण ते तूर काहीच अजिबात राहिलेली नाही. कापस बी जे आहे ते पाणी लागलेत, त्यांचे बोंड खालून शेत नाशलेत, पुढे सैडेत काही सुकलेत. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला काहीच हे पर्याय नाही ना. काय पर्याय दुसरे त्याशी. खर्च किती केला होता त्याला? खर्च जवळजवळ बराच केलेला ना. खर्च जवळजवळ 5-50 हजार रुपये खर्च खुरपण आहे, त्याच्यामध्ये बाया मजूर आहे, खत आहे, कोणत्या बी गोष्टी अनेक आहेत ना. सगळ्या फवारणी आहे पुन्हा आणि त्याच्यामध्ये औषधं, कीटकनाशक वापरायचे भारी भारी, अशा खर्च खूप होतो. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.